मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. ज्या गुन्ह्यामध्ये उल्हासनगर शहरातील एक शालेय शिक्षक ज्याच्यावरती हा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यातील प्रताडित करणे आणि यौन शोषण याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2013 ते 2015 यामध्ये एका युवतीसोबत राहुल तिवारी यांचं प्रेम प्रकरण होतं आणि यांच्यामध्येच एका मुलाचा देखील जन्म झालेला होता. त्यानंतर हे जे प्रेम प्रकरण होतं ते चोरी छुपे असंच होतं. 2018 पर्यंत हे प्रकरण चाललं, परंतु त्यानंतर याच राहुल तिवारी यांनी एका दुसऱ्या युवतीशी लग्न केलं आणि त्यानंतर तो त्याच्या पत्नीला सातत्याने मारहाण करत होता. त्याच्यामुळे त्याच्या पत्नीने घर सोडलं. परत याच राहुल तिवारी याने दुसऱ्या एका युवतीशी प्रेम प्रकरण सुरू केलं आणि याची माहिती भेटताच जी आधीची युवती होती तिने मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये यौन शोषण याचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर राहुल तिवारी यांना अटक करण्यात आली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कस्टडी होती. आज त्यांना पोलीस परत कोर्टात आणले असता त्यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. परंतु या सगळं प्रेम प्रकरणामध्ये एक असं महत्त्वाची बाब दिसून येते की सातत्याने प्रेम प्रकरण करणं आणि मुलींना धोका देणं हेच समोर येत आहे.